फ्रेंड्स, तर आमच्या कॉलेजमध्ये आज फूड फेस्टिवल आहे. म्हणजे विविध डिपार्टमेंटचे जे शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत हे सर्व मिळून इथे विविध प्रकारचे फूड्स इथे म्हणजे विकायला ठेवलेले आहेत. त्यातून आपल्याला काहीतरी अनुभव मिळतात म्हणून हा स्टॉलचा मेन उद्देश असतो. आणि आमच्या कॉलेजमध्ये तो हा स्टॉल लावलेला आहे आणि यावर्षी हा स्टॉल म्हणजे असं मोठ्यानं होणार आहे आणि खूप छान वाटणार आहे म्हणजे यावर्षी. आणि हा फेस्टिवल तुम्ही हा ब्लॉग जो आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि मी पूर्णपणे शूट करणार आहे हा ब्लॉग. आणि विविध खाद्यपदार्थ तुम्हाला पाहायला मिळणार आहे जसं की तर आम्ही आज चाललोय फूड फेस्टिवलसाठी. तर आमच्या मित्रामध्ये हा असा एक मित्र आहे, दोन माणसं जेवण एकटा काढतात आणि साधारण मित्र आहे तुम्ही पाहू शकता. तर हा तुम्ही तर बघू शकता याचा फेस्टिवल आहे. हे बघा चालले आता आम्ही पाहण्यासाठी. चला. तर मित्रांनो हा वरून शूट करतोय. वरून मित्रांनो हा स्टॉलचा जो फुटेज आहे तो मी आता रेकॉर्ड करणार आहे. आणि इथून तुम्ही पाहू शकता की वरून म्हणजे कसं दिसतो हा स्टॉल. खूप छान वाटतं मित्रांनो. फूड फेस्टिवलचा जो व्हिडिओ वगैरे करायला हा फर्स्ट फ्लोअरवरून मी करतोय. तर आम्ही आता खाली आलोय, चाललो आता आम्ही. तर चला बघू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की आमच्या कॉलेजमध्ये कसं भरलेलं आहे जत्रा. जणू का जत्रा भरल्याने हा खूप प्रचंड गर्दी केलेला आहे. जे काही कॉलेज स्टुडंट्स आहेत विद्यार्थी वगैरे, जसं की फूड फेस्टिवल आहे. विविध प्रकारचे डिपार्टमेंटचे शिक्षक इथे आणि ते म्हणजे मुलांना घेऊन वगैरे इथं फूड स्टॉल लावलेले आहेत. ज्यांना म्हणजे कला आहेत त्यांच्या, जसं की कच्ची दाबेली, पाणीपुरी, मँगो सरबत, कोकम चहा आणि विविध प्रकारचे वडापाव असे इथे विविध प्रकारचे इथे विक्री केली जाते. आणि तुम्ही बघू शकता की जे विकत घेण्यासाठी ते विद्यार्थी खूप म्हणजे असं एक्सायटेड आहे आणि खूप शेवट इथे हिस्ट्री डिपार्टमेंटचे मॅडम आणि मुलं वगैरे ते स्टॉल लावत होते आणि यांना जरा मदत केलं आणि तिथून मग पुढे गेलो, व्हिडिओ फुटेज काढण्यासाठी गेलो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हा बास्केटबॉलचा कंपाऊंड आहे. इथे फूड वगैरे स्टॉल वगैरेचा कार्यक्रम वगैरे होत असतो नेहमीप्रमाणे. तुम्ही पाहू शकता की कसं गजबजून गेले कॉलेज. खूप छान वाटतं. मित्रांनो आम्ही कच्ची दाबेली घेणार आहे इथून. चला बघू. तर माझ्या मित्राने पहिला कच्ची दाबेली मलाच दिला आणि बघा तुला बघून कसं वाटतं खाऊन. तर खूप छान वाटलं कच्ची दाबेली खाऊन. तर पुढे आलो आम्ही पापडी खायला. हा स्टॉल अंकिता लावलेली होती जे की माझ्याच वर्गात आहे ती. तुम्ही पाहू शकताय. आता आम्ही सँडविच खाणार आहोत की फक्त 20 रुपयाला इथं ठेवलेला आहे स्टॉलचा जो प्राईज आहे. तो चला आपण खाऊन बघू. तर माझा मित्र म्हणला काकडी खाऊया. तर त्याच्या मैत्रिणीला हा स्टॉल लावलेला होता आणि काकडी चिरला आणि त्यामध्ये चटणी मीठमध्ये कोंबलं आणि मस्तपैकी बघा एक नंबर लागत होता काकडी खाऊन. तर अक्षरशः आम्ही फिरून दमलोय. मग आम्ही 5 मिनिट बसलो इथं. आम्हाला यायचं कॉलेजमध्ये 4 वाजता गॅदरिंग असल्यामुळे. तर विषय आहे सफल विषय.